नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ही उपयुक्त माहिती सर्वांना ठाऊक असायलाच हवी. 1. सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावेत, यामुळे भाग्योदय होतो. 2. कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकवात मिसळून रोज उपवर मुलीला लावण्यास सांगावे, यामुळे मुलीचे लग्न लवकर सुयोग्य ठिकाणी जुळून येते. 3. 7:30 मध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. नित्य रोज 3 वेळा हनुमान चालिसा पठण केल्याने 7:30 सौम्य बनते. 4. प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल तर तसेच खूप कष्ट करून सुद्धा अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल त्यांनी भौमप्रदेश व्रत अवश्य करावे. 5. गुरुपुष्यामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचं पठण करावे, मनोकामना लवकर पूर्ण होतात. 6. ज्या पुरुषांचं लग्न लवकर जुळत नसेल त्यांनी सोन्याच्या अंगठीत शुक्राचं रत्न हिरा धारण करावा. शुक्रविवाह सुखाचा कारक आहे, त्यामुळे लग्न लवकर जमण्यास मदत होईल. 7. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज 108 वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य लवकर पूर्ण होते. 8. व्यावसायिक किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम दान करावी, याने भविष्यात आणखी पैसा मिळतो, मन समाधानी राहते, यश व कीर्ती लाभते. 9. नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी 11 गुरुवार कडकडीत करावेत. सायंकाळी दत्तात्रयांना एखादं फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करून मनोभावी प्रार्थना करावी व नंतर उपवास सोडावा. 10. मुलांनी अभ्यास करावा. संस्कारी बनवण्यासाठी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 5वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर आई वडिलांनी आवश्यक तो अध्याय वाचावा. 11. मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की म्हणावा. 12. संकट काळात शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे, किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा. रोज स्नानानंतर गीतेतील 9वा अध्याय वाचावा, संकट सौम्य बनते. 13. एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला 108 दुर्वा व्हाव्यात आणि त्यातील 4-5 दुर्वा आपल्या खिशात ठेवून कामाला जावे, यामुळे काम यशस्वी होते. 14. उगवत्या सूर्यावर दररोज 1 मिनिट त्राटक करावे, डोळ्यात दिव्य तेज निर्माण होते. एखाद्या व्यक्तीच्या नजरेस नजर देताच ती व्यक्ती वशीभूत होते. 15. उपवास केल्याने शरीर शुद्धी होते, यात्रा केल्याने शरीर बलवान बनते. 16. जप केल्याने मानसिक विकास होतो आणि सोबतच मन निर्भयही होते. 17. घर बांधल्याने मानसिक समाधान लाभते. 18. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते, यासोबतच शरीर बळही वाढते. 19. धन व रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. 20. अनिष्ट ग्रहाची शांती केल्याने भौतिक गोष्टीत यश मिळते, तसेच दान केल्याने धन दौलत व ऐश्वर्य वाढते. 21. रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते, निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चयी बनते. 22. पुष्य, पूर्वाषाढा, रेवती व भरणी या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने वस्त्रदान केल्यास लवकर भाग्य उजळते. 23. रागीट व चिडखोर व्यक्तीने 7 रती मोती चांदीच्या अंगठी जडवून घ्यावा. पौर्णिमेच्या रात्री चंद्र होण्यास चंद्रास नमस्कार करून तो वापरावा. 24. 16 सोमवारचे व्रत अत्यंत लाभदायक व लाभकारक असतात. हातात तोंडाशी आलेला घास हिरावला जात असेल तर 16 सोमवारचे व्रत करावे. 25. पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणे मतभेद होत असतील तरी सुद्धा 16 सोमवारचे व्रत उपयुक्त ठरते. 26. जीवनात वारंवार अपयश येत असेल तर 16 सोमवारचे व्रत आवर्जून करावेत. 27. रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओव्या वाचाव्यात, शांत व गाढ झोप लागते. 28. जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये, देवदोष लागतो, तसेच बरकत नाहीशी होते, पैसा टिकत नाही. देवासमोर नेहमी शुद्ध आणि पवित्र होऊनच जावे. 29. प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्यावे. प्रसाद खाल्ल्यानंतर 1 ते 2 घोट पाणी जरूर प्यावे. 30. रोज आंघोळीनंतर एका फुलाला हळदी कुंकू लावून
थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत. मनोवांछित गोष्टी घडून येतात. 31. घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून घराबाहेर टाकावेत. रोज आपल्या घरावरून मिश्र धान्यही ओवाळून पक्ष्यांना खायला द्यावे. यामुळे सुद्धा गृहबाधा निघून जातात. 32. थोडीशी दररोज साखर घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी. यामुळे मुंग्या संतुष्टही होतात व त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो. 33. आपल्या घरात कुलदेव कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंदादीप तेवत ठेवावा. नंदादीपाचा प्रकाश हा अत्यंत शुभ असून तो घरात सात्विक वातावरणाची निर्मिती करतो. 34. आपल्या घरात आपल्या कुलदेवतेचे रोज सकाळ आणि संध्याकाळ 11 वेळा मोठ्याने नामस्मरण करावे. 35. घरात देवाजवळ रोज तुपाचा दिवा लावावा. 36. मुठभर मीठ साखर यांचे मिश्रण घरावरून ओवाळून घराबाहेर टाकावे. हा वास्तुदोषावर अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. 37. घराच्या हॉलमध्ये दररोज छोटी तीळ तेलाची पंती लावावी. त्यामुळे आपल्या नित्य वावरत असलेला हॉल किंवा दिवाणखाना मंगलमय होतो व शुद्धही होतो. 38. घरात छोट्या कुंड्यात तुळशीचे रोप लावावे. तुळशी ही देव वनस्पती असून ती आरोग्यदायी आहे. ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करून हवा शुद्ध आणि खेळती ठेवते. या तुळशीला घरातील स्त्रियांनी शुद्ध पाणी घालावे. हे अतिशय उत्तम मानले जाते. 39. कोरफड एका कुंडीत लावावी. कोरफड ही आरोग्यदायी आहे. तसेच कोरफड ही नकारात्मक शक्ती नष्ट करते. 40. आपल्या वास्तूतील देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे. 41. घरात देवघरातील निर्माल्य साठवून ठेवू नये. हे निर्माल्य दर 15 दिवसांनी विसर्जित करावे. 42. घरात अडगळ ठेवू नये तर लगेच काढून टाकावी. जुन्या वस्तू साठवून ठेवल्यामुळे ही घरात नकारात्मकता येते. 43. घराच्या बाहेर सलग 6 महिने वरून पांढरे तीळ 7 वेळा ओवाळून घराच्या बाहेर फेकून द्या. पांढरे तीळ ही घरातील नकारात्मकता नष्ट करतात. 44. घरात छान सुखदायक चित्रे लावावीत. नकारात्मक चित्रे घरात अजिबात लावू नयेत. घरात दुःखदायक चित्रेही नसावीत. 45. घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. यामुळे ही प्रगती होत नाही, प्रगती थांबते. काळजी घेऊनही मूळ वास्तूत काही दोष असेल तर खालीलप्रमाणे उपाय प्रभावकारक ठरतो. वास्तू शुद्ध करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे उपाय येथे आहेत. वास्तू किती प्रमाणात दूषित आहे यावर उपायांचा कालावधी हा ठरवावा. स्तोत्र वाचन व श्री गुरुचरित्र पारायणे यासारखे उपाय कायम स्वरूपात चालू ठेवावेत. म्हणजेच वास्तूचा जो नवा त्रास निर्माण होणार आहे तो होणार नाही. आपली वास्तू जास्तीत जास्त स्वच्छ आणि पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. पावित्र्य निर्माण होण्यासाठी दररोज सगुण म्हणजे देवपूजा स्तोत्र पठण, विशेषतः रामरक्षा, घरासमोर सडा शिंपडून रांगोळी काढणे, घरात अधूनमधून गोमूत्र शिंपडणे, देवी कवच, अर्गला, किलक व कुंजिका स्तोत्र याचं पठण करणे, नरवाण मंत्राचा जप करणे, नवनाथ, गुरुचरित्र इत्यादी पोथींचं पारायण करणे किंवा रोज 100 ओव्या मोठ्याने वाचणे, घरात धूप जाळणे, उदबत्त्या लावून वातावरण सुगंधित ठेवणे. ज्या वास्तूत नित्य काही उपासना तसेच नामस्मरण इत्यादी चालू आहे, वेदमंत्रांचा घोष होत आहे, अशा ठिकाणी दृष्टात्मे कधीही राहू शकत नाहीत. कारण काही विशेष बाधा असेल तर पुढील प्राथमिक उपाय नियमाने सुरू करावेत. काही वेळा उपाय सुरू केल्यावर ती त्रास जास्त वाढतो, कारण त्या दृष्ट शक्तींना ती वास्तू सोडून जाण्याचा स्वतः तयार नसते. म्हणून त्रास वाढला तर आपण सुरू केलेला उपाय योग्य आहे असे समजून तेच श्रद्धापूर्वक सुरू ठेवावेत. साधारणतः 6 ते 8 महिन्यानंतर त्याचा परिणाम दिसू लागेल. उतावळे होऊ नये. अनुभवसिद्ध उपाय सांगते ते प्रथम करा. उगीच भगत बाबा तांत्रिक किंवा मांत्रिकाच्या नादी लागून उगीच फसू नका. रोज घरात निदान 1 दिवसाआड घरात गोमूत्र शिंपडावे. नसल्यास हिंगाचं पाणी तरी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. ते पाणी वापरू शकता. रोज जेवणापूर्वी वास्तुपुरुषाला नैवेद्य आठवणीने काढून ठेवा. अमावास्येला तिन्ही संजेला मुख्य दरवाजावरून 7 वेळा दहीभात उतरून तो टाकावा. अमावास्येला उंबऱ्यावरून 1 नारळ उलटा वाढवावा म्हणजेच फोडावा. तसेच घरातील देवासमोर 6 महिने अखंड नंदादीप लावावा. रोज घरासमोर सडा शिंपडून रांगोळी व त्यात स्वस्तिक चिन्ह आवर्जून काढावे.
पंचमी, अष्टमी व पौर्णिमेला देवीला कुंकुमार्चन करा। त्यावेळी देवीची 108 नावे घेत देवीवर कुंकुम व्हावे। हे कुंकुम दुसऱ्या दिवशी काढून व्यवस्थित डबीत ठेवा व तेच कपाळी वापरा। तसेच थोडे पाण्यात काढून सडा घरात शिंपडा, त्यायोगे घरात मांगल्य निर्माण होते। 4-5 काळे गोप बुटीत घेऊन 11 वेळा रामरक्षा व 1 वेळा भीमरूपी स्तोत्र मोठ्याने म्हणावे। ते गोप घरातील प्रत्येकाने गळ्यात घालावे व एक गोप बाहेरच्या दरवाजावर बांधावा। घरात कुठेही अडगळ वा घाण साठवून देऊ नये, कारण अशा जागा दुष्ट शक्तींना प्रिय असतात आणि घरात मूक पक्ष्यांना कोंडून पिंजऱ्यात अजिबात ठेवू नये, त्याने त्यांचे मूक शाप बाधल्याशिवाय राहत नाहीत। हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।